फॅमिली शेट नमस्कार. नमस्कार. झाला आज पुन्हा एकदा उसाटणा मैदान गाजवला. भले गावठी जोर होता पण जोर झाला. म्हणजे तुम्ही कायम म्हणायचं की गुलाल घेतलेला घरी नाही जायचं, पण तसंच होतं. दोन्ही साईडने आल्याला नाव दिला, मैत्रीपूर्ण लढत झाली. आपले संघटनेचे खजिनदार अभिषेक पवार यांनी आता नवीन खरेदी केली मोठ्या. सुंदर गाडी पळाली. काय नाही, घरचीच गाड्या होत्या दोन्ही. काय नाही, मैत्रीपूर्ण लढत झाली. आज प्रत्येकाची इच्छा असते का नामांकित गाडीबरोबर खेळायची, तशी त्यांची पण इच्छा होती आणि त्यांनी चांगली लढत दिली. त्यांना पण शुभेच्छा आणि चांगली लढत होऊन मध्यंतरी गावठी साथ म्हणजे सोबतच पळवते दोन्ही गाड्या आणि पुढे आल्यानंतर आपली गाडी जास्त वाढली. काय बोला ते काय पुढचं काय शेवटी फरक आहे ना जरा गाड्यामध्ये. पण त्यांचे पण अभिनंदन. सुंदर गाडी पळाली ती पण. अभिषेक, त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं पण अभिनंदन. बरोबर. सांगण्याचं तात्पर्य असं आहे ना की जी भुंगाट सैराटला बघायला जोडी लोक येतात ना, कुठेतरी त्यांना नाराज नाही, त्यांना गोलाला शिव परत नाही. काय बोला ते तर त्यांचं प्रेम आहे. त्यांच्यासाठी नंदी आपल्या मैदानामध्ये येतात आणि आल्यासारखं मी जसा बोलतो का आम्ही कुठल्याच मैदानातून खाली ना, आम्हाला काय अशी गरज नाही का 21,000 वरतीच फिरली पाहिजे आणि 2 गोंड्यावरती गाडी झाली पाहिजे. आम्हाला गुलालाशी मतलब असतो आणि आल्यानंतर जे प्रेक्षक भुंगा सैराट गाडी बघायला येतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आला पाहिजे. यासाठी आम्ही मैदानात येतो आणि ते आम्ही सिद्ध करतो. बरोबर आहे. आता त्या दिवशी मला वाटतं इतरच्या मैदानाला कुठेतरी मला वाटतं विश्रांती घेणार होतं तुम्ही, पण कुठेतरी आज आलं का? कारण जनतेचं प्रेम आहे. नाही, जनतेचं प्रेम आहे आणि बैल पण आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाठवायचं आहे. राहिलेत आपले एखाद मैदान आता करायचं आहे, चाललं आहे. आणि आज आमचा जो सैराटसोबत असतो राज, त्याचा वाढदिवस पण आहे. पण त्याच्या वाढदिवसानिमित्त शेवटी आपले बैलाची सांभाळ जो करतात सर्वात महत्त्वाचा घटक तो असतो आपल्या नंदीच्या मागे. त्याची इच्छा होती दादा वाढदिवसानिमित्त गाडी पळवायची आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्तच आज आलो होतो आणि सैराट आणि भुंगाने त्याला वाढदिवसाचा गिफ्ट गुलाल म्हणून दिला आहे. बरोबर. एखादा मोठा मैदान झाल्यानंतर ना मला वाटतं त्याच्यानंतरची जी मैदान होतात ना त्यामध्ये कमी गारामालकाची उपस्थिती लागतात. आता खिरकालीचा झाला, भरपूर असे मैदान आहेत. आज 3 फेऱ्याची बरेचशी मोठी मैदान आज तुम्ही बघाल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपले नामांकित इथले चांगले नंदी तिथं पाळायला गेलेत. त्याच्यामुळे मोठे नंदी नाहीत, पण जे आहेत ते सगळे बऱ्यापैकी गाड्या जमलेल्या आहेत आपसामध्ये. सुंदर असं मैदान आहे. शेवटी रोज आणि एवढी उष्णता आहे, त्याच्यामुळे लोक पण यायला थोडी टाळटाळ करतात. आता आज आणि आपल्या इंडियाची मॅच पण आहे, त्याच्यामुळे सगळे मॅचमध्ये बिझी असतील. पण 100% चांगलं मैदान आयोजन केलं आहे आणि आयोजकांचं पण अभिनंदन करेल. बरोबर. आता खाली तुम्ही स्वतः गेलो होतं, काहीतरी फरक दिसला असेल. जो नेट बांधले त्यांनी, नंदींचा पण विचार केला आहे, नंदी सुट्टी मेकरांचा पण विचार केला आणि सगळ्यांचा विचार करून त्यांनी ती नेट बांधले. सुंदर आयोजन आहे. याच्या पुढे असेच आयोजन सगळ्या मैदानामध्ये झाला पाहिजे. बरोबर आहे. कारण कुठेतरी ना उन्हाचं प्रमाण पण जास्त आहे. आज बघितलं असेल प्रत्येकाच्या डोक्यावर काही ना काही कपडा टोपी आहे का, कारण ऊन जास्त वाढलं. भरपूर आता जसे दिवस होतील तसे उन्हाचं प्रमाण जास्त वाढत जाईल. बरोबर आहे. कुणाल विषय काय आता नेहमीचा प्रश्न आहे. आपला ड्रायव्हर आहे आणि कसा असतो या बैलगाडी क्षेत्रामध्ये सुट्टी मेकरांचा पण खूप महत्त्वाचा वाटा असतो. सुट्टी मेकर आपले सगळे असतात सोडणारे, त्यांचं पण अभिनंदन केलं. आज सगळ्यात महत्त्वाचा आमचा केशवनाना पण आज सुट्टी करायला होता. संघटनेचं अभिनंदन करेल. संघटनेने आमचा मान ठेवला आणि सगळ्या आमच्या ज्याच्या सुट्टी केशवनाना करतो सगळ्यांना, म्हणजे त्यांची चुकी पोटामध्ये घालून आज त्यांना सुट्टी करण्याचा परत त्यांना चालू करायला संघटनेने त्यांना सांगितलं, म्हणून ते आजपासून परत सगळ्या गाड्या सुट्टी करतात. बरोबर आहे. कुठेतरी प्रत्येक कोणाकडनं चुकी होत असतं, पण आपण एकत्र आलो ना त्यानंतर अजून आपले ते मुंबईचा कुठेतरी एक नाव मोठा होतं. हो बरोबर. काय बोलाल? नाही बघा, एकमेकांना सांभाळून घेणं संघटनेचं काम आहे आणि संघटना सगळ्यांना सांभाळून घेते आणि असंच सगळ्यांच्या चुक्या आहेत त्या छोट्या मोठ्या चुक्या असतील त्या पोटात घालून संघटना पुढे जाण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे हा बैलगाडी क्षेत्रात टिकला आहे, म्हणून त्याच्यामागे सगळ्यांचा पाठिंबा, सगळ्यांची साथ असते, म्हणून हा क्षेत्र प्रेमाचा. बरोबर. आता बोनिवलीचं मैदान येत आहे, काय बोलाल? आणि मला वाटतं तुम्ही पण एक मैदान घोषित केला होता 3 तारखेचा, तो पुढे घेण्यात आलेला आहे, तो सांगा एकदा. पुढे घेतलाय, पण येणाऱ्या काळामध्ये 100% आपण बाबांच्या नावाने कुठलं तरी एक चांगला मैदान घेऊ आणि चांगले बक्षीस आमच्या सावकार ग्रुपतर्फे आम्ही चांगल्या त्या मैदानाचा बक्षीस आणि चांगली नंदी त्या मैदानाला उतरवण्याचा ज्याची आतुरता असते प्रेक्षकांना बघण्याची, चांगले नंदी 2-3 आपण उतरवण्याचा पण प्रयत्न करू. बरोबर. अजून एक प्रश्न घेतो. मागच्या वर्षी बरेचशा नंदींना सत्कार व्हायचा प्रत्येक मैदानामध्ये, पण या वर्षी तसं काही होताना दिसत नाही. आज हिंद केसरी मैदान झाला, त्यानंतर आता त्या दिवशी पण एक 4 व्हीलर मिळाली बिनजोरला. कुठेतरी सत्कार व्हायला पाहिजे. आयोजकांनी विचार करायला पाहिजे या गोष्टी. आयोजकांनी विचार केला पाहिजे. मी मागे पण बोललो, संघटनेने पण एक जरा थोडं ठोक भूमिका घेतली पाहिजे. आपली संघटनेची मिटिंग पण अजून झाली नाही.
लवकरात लवकर मिटिंग घेऊन आपली नियमाटी पण दिल्या पाहिजेत. सीझन संपायला आला, जर राहिला 2 महिन्याच्या आत जर कुठली घटना घडली तर परत त्रास होता कामा नये पुढे. म्हणून संघटने लवकरात लवकर मिटिंग घ्यावी ही विनंती करतो. आणि जे आपले जुने जे नंदी आहेत, जे आता हयात आहेत, जे रिटायर झाले त्यांचा सगळ्यांचा सत्कार झाला पाहिजे. मोठा सोन्या आहे, जपान आहे, अविशेट यांचं नंदी असं म्हणजे नामांकित आपल्याला पप्पू शेटचं लक्ष आहे. असे भरपूर नंदी आहेत, तर त्यांचा सत्कार इथं जुन्या बैलांचा झाला पाहिजे. बरोबर. आता उसाटणेकरांचा जो मैदान इथं तुम्ही आवर्जून उपस्थित असतात, बघितलं असेल तुम्ही, धंदे वगैरे लांब लांब झाले, काय बोलाल, धंदे झाले, टेम्पो झाले, हे खूप लांब झाले, म्हणजे बदल खूप घडून आला. कारण की अपघातात तेवढे होत होते, नंदींना त्यांचा त्रास होत होता, पण सगळ्यांनी समजून घेतात सगळे गाड्या मालक. त्याच्यामुळे काय नाही, व्यवस्थित सगळेजण आता ऐकतात सगळ्या गोष्टी. बरोबर. थोडक्यात सुनील शेट नमस्कार. नमस्कार. घेतला आता पहिला गुलाल, काय विचार केलाय का दुसरी गाडी पळवायचा? आता बघू, नाव आहे, नाव फिरवतो. बरोबर आहे. काय बोलाल या मैदानाच्या आठवणी? मला वाटतं ज्या मैदानामध्ये येणार ते आठवणीच राहून जातात. या मैदानाच्या भरपूर आठवणी आहेत, उसाटणे मैदानाच्या, आणि सर्व मैदानाच्या आठवणीत राहून जातील. बरोबर आहे. कुठेतरी पाहिजे अजून लोकांना ही जोडी कंटिन्यू करावा. 100% ही जोडी कंटिन्यूच राहणार आहे, काय फेरबदल होणार नाही त्याच्यामध्ये, काय विषय नाही. बरोबर. जो गावठीचाच पळाला अविनाश दादा पवार, बघा तुमची पण खूप जास्त मैत्री आहे त्यांच्याशी. चला होऊन जाऊन दे, म्हणजे एक शर्यत पण झाली सांगून. काय नाही, गाडी मैत्रीपूर्ण झाली. आणि मोत्या बोलला तर चांगलाच बैल बोलतो दादाला. मी त्या दिवशीच आम्ही बघितला, चांगला बोलतो पब्लिक. आणि तो लाल असं होता, तो पण चांगला बोलतो, गाडी चांगली पळवत होती. बरोबर. आमचा वसारचा बालेमामा, काय बोलाल त्याच्याविषयी? भाल्यामा बद्दल बोलत होता मी. भाल्यामा आपल्या बैलांच्याच मागे असतो. चला शुभेच्छा.